साहेब एवढं मोठं पद मिळालेलं आहे, काय भावना आहे आपल्या? आज मला आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या एकंदरीत सगळ्या असणाऱ्या शक्तीचा मागोवा घेऊन आमचे राष्ट्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार त्यांनी आणि आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी काल या संदर्भात एकत्रित चर्चा केली आणि त्यावेळी सांगली जिल्ह्यामधून मला या पदावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भाचा निर्णय घेतला आणि तो काल दुपारी जाहीर केला. आणि आज मी पहिल्यांदा इथं येत असताना एवढा उत्साह कार्यकर्त्याच्या बघितल्यानंतर निश्चितपणे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नवीन परिवर्तन घडेल असं वातावरण तयार व्हायला लागले. आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय जिद्दीनं आमच्या पक्षाचा अध्यक्ष महायुतीचं काम म्हणून आणि त्याचबरोबर ज्या ज्या काही योजना किंवा ज्या ज्या कार्यक्रम आम्हाला पक्षाच्या वतीने देण्यात येतील ते आम्ही चांगली राबवू आणि उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही सगळे जिद्दीने काम करू, यश मिळू याची आम्हाला खात्री वाटते. साहेब आपण पण आज जॅकेट घातलाय, दादा पण जॅकेट वाले हो. काय होतं काय? नाही, जॅकेट हे एक थोडा जर कार्यकर्त्यांच्या कामामधलं एक थोडासा आपला ड्रेस असा एखादा पदाधिकारी असेल किंवा एखाद्या कुठल्या तरी पदावर असेल किंवा संघटनेच्या पदाधिकारी असेल तर थोडंसं लोकांच्या लगेच नजरेत भरावं म्हणून ते असतं. त्याच्यामुळं काय तो वेगळा कोणी फार मोठा होतोय असं नाही, पण लोकांना लवकर लक्षामध्ये यावं आणि त्यांच्याशी मिसळताना सुद्धा आता आज एवढी गर्दी बघतोय, इतरांना भेटण्यापेक्षा ते लवकर माझ्याकडे काय आले जॅकेटात आहे त्यामुळे त्याला काय फारसं हे नाही, पण एक चांगल्या पद्धतीचं एक आणि साधारण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि देशामध्ये सुद्धा कार्यकर्ते आणि विशेष करून निरनिराळ्या पक्षामध्ये सुद्धा निवड आपल्या पक्षामध्ये आहे जॅकेट वापरण्याची एक प्रथा आहे, त्यातला हा भाग आहे. बाकी स्थानिक स्वराज्य संस्थात हे पद किती महत्वाचं आहे? म्हणजे आमच्या पक्षाचं दिलेलं किती महत्वाचं निश्चित महत्वाचं आहे, कारण पक्ष संघटनेमध्ये सर्वच ठिकाणचे निरनिराळ्या सेलचे अध्यक्ष, त्याचबरोबर निरनिराळ्या तालुक्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे अध्यक्ष, याचबरोबर पुन्हा राज्याच्या संपूर्ण याच्यामध्ये असणारे उपाध्यक्ष म्हणून आणि राज्य संघटनेमध्ये असणारे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष ह्या सगळ्यांच्या या पदाला महत्त्व आहे. त्यामुळे वरून खालपर्यंत अगदी गाव पातळीपर्यंत निरनिराळ्या पदाचा महत्त्व आहे आणि त्या दृष्टीनं आज आम्हाला मिळालेलं मत कामाच्या दृष्टीनं निश्चितपणे उपयोगाचं आहे आणि लोकांच्यामध्ये एक उत्साह दिसतो की बाबा आपल्या भागातल्या लोकांच्या मताला एकंदरीत कामाला महत्त्व देऊन ही जबाबदारी शिवाजीराव नाईकावर नाही, सांगली जिल्ह्यामधल्या आणि विशेष करून शिराळा वाळवा तालुक्यामधल्या आमच्या सर्व मान्यांच्यावर टाकलेले आहे असा त्याचा अर्थ आहे. जिल्हाध्यक्ष आता एक मास्टर ट्रोफ आपण खेळलेला आहे, एक मोठे आणि एकदम अभ्यासून नेते आपण करायला लागले, काय भावना आहेत आपल्या? आदरणीय नाईक साहेबांचा उपाध्यक्षमधून प्रदेशच्या निवडीच्या वेळेला या जिल्ह्यामध्ये एक नवीन उत्साह राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. याचा निश्चितपणानं चांगला परिणाम, सकारात्मक परिणाम पश्चिम महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं सगळीकडे होईल. त्यात सांगली जिल्हाही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चितपणानं त्या ठिकाणी बालेकिल्ला म्हणून समोर येईल अशी मला खात्री आहे. सांगली जिल्ह्यामध्ये इतकी सगळी पद जिल्हाध्यक्ष पद आलेत, हे कुठतरी कुणाला टार्गेट करण्यासाठी आलेत का? आम्ही लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत असणारे कार्यकर्ते आहोत. नाईक साहेब हे आमच्या सगळ्यांचे नेते आहेत, त्यामुळे कोणाला तरी टार्गेट करण्याचे दिवस संपलेले आहेत. आता कोणाची मक्तेदारी राजकारणात राहिलेली नाही. लाखाचं 12,000 काही लोकांचं झालेलं आहे. त्यामुळे आमची स्पर्धा कोणाचीच नाही आहे. आमची स्पर्धा विकास कामाची आहे आणि सामान्य माणसाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणणं हाच एकमेव उद्देश आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा असल्यामुळे त्याच पद्धतीनं काम या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे होईल. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75. आपल्या परिसरातील वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच AV9 मराठीला सबस्क्राईब करा.